गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इयत्ता 8वीचा चॅप्टर नंबर 1 अभ्यासणार आहोत. आपल्या चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. या चॅप्टरचं आपल्याला आज क्लासिफिकेशन करायचे. त्या अगोदर पहा, सर्वांनी आमचा जो चॅनल आहे महेश कुमार तवले, या महेश कुमार तवले चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आज आपण इयत्ता 8वीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याविषयी माहिती पाहणार आहोत. आपण पहिल्यांदा धड्याचं नाव टाकून घेऊ. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ड्स म्हणजे काय? सजीव सृष्टी. आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. याविषयी आज आपल्याला या चॅप्टरमध्ये माहिती पाहायची आहे. तर यामध्ये तुम्हाला फर्स्ट जो क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला कॅन यू रिकॉलचे पण क्वेश्चन माहिती असणं आवश्यक आहे. तर यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे. पहा, तुमच्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवांची जे काही सजीवांचा पदानुक्रम आहे हा कोणता आहे, सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी कोणता पदानुक्रम वापरला जातो असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर याचा आन्सर तुम्हाला सांगता येतं. पहा, द हायरार्की ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाईड बाय किंगडम, फायलम, त्यानंतर क्लास, फॅमिली, जिनस अँड स्पेसीज याद्वारे काय केलं जातं, तुमचं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्यानंतर पहा, सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. हु इन्व्हायटेड बायनोमियल सिस्टीम ऑफ नॉमिनिक्लेचर. पहा, जी काही बायनोमियल सिस्टीम आहे, द्विनाम पद्धती जी आहे, तर याचं नामकरण कोणी केलेलं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर पहा, याचा आन्सर तुम्हाला सांगता येतं. कार्ल लिनियस, दिस सायंटिस्ट इन्व्हायटेड बायनोमियल सिस्टीम इन नॉमिनिक्लेचर. ओके. देन पहा, थर्ड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. विच लेवल ऑफ हायरार्की आर कन्सिडर व्हाईल रायटिंग द नेम इन बायनोमियल नॉमिनिक्लेचर. तुम्ही ज्यावेळेस बायनोमियल द्विनाम पद्धती लिहित असता त्यावेळेस त्यामध्ये ती पदानुक्रमाची जी पातळी असते ही कोणती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. जेव्हा तुम्ही त्या बायनोमियल नॉमिनिक्लेचरचं काय करत असता, द्विनाम पद्धतीमध्ये लिहित असता त्यावेळेस त्यामध्ये कोणती हायरार्की वापरली जाते, पदानुक्रम वापरला जातो असं त्यांनी विचारलेलं आहे. तर पहा, याचं आन्सर तुम्हाला सांगता येतं. फेर रायटिंग द बायनोमियल नॉमिनिक्लेचर इन बायनोमियल नॉमिनिक्लेचर आर जिनस अँड स्पेसीज. कशाद्वारे ते लिहिलं जातं? जिनस म्हणजे जाती आणि स्पेसीज म्हणजे काय, त्याच्या प्रजाती. याद्वारे हे बायनोमियल नॉमिनिक्लेचर लिहिल्या जातं. अँड जिनस इज रिटन बाय फर्स्ट वर्ड. जिनस जे आहे म्हणजे जाती ज्या असतात ह्या कशा लिहिल्या जातात? फर्स्ट नेम म्हणजे त्याचं पहिलं नाव घेतलं जातं. तर पहा, जे स्पेसीज असतात शोन बाय अ सेकंड नेम. तर स्पेसीज ज्या आहेत त्या सेकंड नेम म्हणजे दुसरा जो वर्ड्स असतो, सेकंड वर्ड्स, दुसरा वर्ड शब्द जो आहे याद्वारे काय केलं जातं, स्पेसीज लिहिल्या जात असतात. हे तुमचे जे काही आपले पहिले आपण कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन आहेत हे तुमचे आपण पाहिले आणि त्याचे आन्सरही पाहिलेले. ठीक आहे. मग आता यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की ज्यावेळेस आपण लिव्हिंग वर्ड्स आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स करायला जातो त्यावेळेस त्याची हायरार्की म्हणजे त्यांचा पदानुक्रम कसा आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि याचाच अभ्यास जो आहे आपल्याला आजच्या या पाठामध्ये करायचा आहे, जो की कोणताही लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स मध्ये. यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉइंट पाहायचा आहे. पहा, फर्स्ट पॉइंट आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? जैवविविधता
अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणाची गरज कशासाठी आहे हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. तर पहा, आपण हे अभ्यासलेलं आहे की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू द जिओग्राफिक कंडिशन, देन फूड इजेशन, डिफेन्स एक्सेट्रा. म्हणजे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे असतात तर हे अर्थवरती म्हणजे पृथ्वीवरती अडॅप्ट त्यांचं अनुकूलन जे आहे हे कशाद्वारे केलं जातं तर पहा, जिओग्राफिक रिजन. जिओग्राफिक रिजन म्हणजे काय, भौगोलिक परिस्थिती. त्यानंतर फूड इजेशन. फूड इजेशन म्हणजे अन्न ग्रहण करण्याची त्यांची पद्धती. अँड डिफेन्स. डिफेन्स म्हणजे काय, स्वतःचं संरक्षण ते कोणत्या पद्धतीने करत असतात हे कशामध्ये येतं, आपल्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये येत असतं. म्हणजे सजीव सृष्टीमध्ये आपल्याला याचा समावेश झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पहा काय सांगितलेलं आहे त्यांनी, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सर्व जे सजीव आहेत ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वीवरचे अडॅप्टेड बाय हे कशाने अनुकूलित असतात रे, कशाने सांगितलंय, जिओग्राफिक रिजन. लक्षात ठेवायचे, कशाने, जिओग्राफिक रिजन. जिओग्राफिक रिजन. त्यानंतर आणखी काय, फूड इजेशन. फूड इंजेशन आणि डिफेन्स एक्सेट्रा. एक्सेट्रा म्हणजे यामध्ये आणखी असू शकतं, पण तुम्हाला पुस्तकामध्ये फक्त जिओग्राफिक रिजन, फूड इंजेशन आणि डिफेन्स. जिओग्राफिक रिजन म्हणजे काय, भौगोलिक प्रदेश. फूड इंजेशन म्हणजे अन्नग्रहण आणि डिफेन्स म्हणजे काय, संरक्षण. याद्वारे काय केलं जातं, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ अडॅप्ट म्हणजे त्यांचं अनुकूलन दाखवलं जातं. देन पहा, व्हाईल अडॅप्टिंग जेव्हा यांचं अनुकूलन होत असतं त्यावेळेस पहा, मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम्स ऑन सेम स्पेसीज. पहा, सेम स्पेसीज म्हणजे ज्या वेळेस काय असतात रे, सारखेच जे काही प्रजाती असतात, सारख्याच प्रजाती असतील तर त्यांचं अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन होत असताना त्यावेळेस काय केलं जातं, डिफरन्सेस म्हणजे आपल्याला त्या स्पेसीजमध्ये डिफरन्स फरकही आपल्याला दिसून येत असतो. आणि हे जे काही फरक आहे हे आपल्याला पुस्तकामध्ये पाहायचे. आता पुढे कशा प्रकारे आपल्याला हा डिफरन्स सेम स्पेसीज म्हणजे एकाच प्रजातीमध्ये डिफरन्स जो आहे हा कशा प्रकारे येतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर पहा, अकॉर्डिंग टू द 2011 सिनस, अकॉर्डिंग टू द 2011 around 87 million species of living organism are found on the earth. पहा, 2001च्या कालावधीमध्ये 2001चा जो काही कालावधी आहे यामध्ये पृथ्वीवरती ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वीवरती हाऊ मेनी स्पेसीज आर फाउंड, हाऊ मेनी 87 मिलियन स्पेसीज. 87 मिलियन स्पेसीज. 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ऑन द अर्थ. पहा किती, अकॉर्डिंग टू 2011 म्हणजे 2011च्या शतकानुसार आपल्या पृथ्वीवरती सजीवांच्या किती स्पेसीज आहेत, 87 मिलियन्स म्हणजे 87 लक्ष अशा काय आहे स्पेसीज म्हणजे प्रजाती आपल्याला पृथ्वीवरती आढळून येत असतात. इन्क्लुडिंग पहा, आता हे जे काही स्पेसीज आहेत यामध्ये काय इन्क्लूड होतं रे, लँड ऍज वेल ऍज सी. लँड अँड ऑल्सो सी म्हणजे जमिनीवरच्या पण आणि समुद्रामधल्या पण या दोन्हीच्या मिळून लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये किती स्पेसीज आहेत फाउंड झालेल्या, 87 मिलियन स्पेसीज आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. म्हणजे पृथ्वीवरच्या आणि समुद्राच्या ह्या दोन्ही पण प्रजाती मिळून 2011 नुसार किती स्पेसीज आहेत अर्थवरती, 87 मिलियन स्पेसीज आर फाउंड. देन पहा, इट इज इसेन्शियल टू डिव्हाइड इनटू एनी ग्रुप
पहा आता हे 87 मिलियन जे स्पेसीज आहेत, प्रजाती आहेत, हे आपल्याला ओळखणं किंवा लक्षात ठेवणं सोपं आहे का? नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट. हे काय खूपच आपल्याला डिफिकल्ट आहे, म्हणजे खूपच कठीण आहे हे लक्षात ठेवणं. यासाठी याचे डिव्हायडेशन जे आहे हे कशामध्ये करणं आवश्यक आहे? ग्रुप्स अँड सबग्रुप्स. ओके. Then it is essential to divide them into groups and subgroups. They are created according to their similarities and differences among the living organism. आणि यांचं जे डिव्हायडेशन आपल्याला कशामध्ये करायचंय रे? ह्या ज्या स्पेसीज आहेत यांचं डिव्हायडेशन आपल्याला कशामध्ये करायचंय? ग्रुप्स अँड सबग्रुप्स. गट आणि उपगटांमध्ये यांचं काय करायचंय? आपल्याला डिव्हायडेशन करायचंय, म्हणजे यांची विभागणी करायची. परंतु हे जे काही ग्रुप्स आणि सबग्रुप्स आहेत हे डिवाइड कशानुसार करायचे आहेत रे? कन्सिडर. यामध्ये काय कन्सिडर करायचं? हे ग्रुप्स आणि सबग्रुप्स आपल्याला निर्माण करायचे. मग हे ग्रुप्स आणि सबग्रुप्स पाडण्यासाठी काय कन्सिडर करायचंय? आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? त्याच्यामधल्या सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. काय लक्षात घ्यायचंय आपल्याला? सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवांमधली जी काही साम्यता आहे आणि जे भेद आहेत यावरून आपल्याला सजीवांचं ग्रुप्स आणि सबग्रुप्स मध्ये काय करायचे? डिव्हायडेशन, म्हणजे आपल्याला विभागणी करायची आहे. हे लक्षात येणं आवश्यक आहे. आणि यावरूनच पहा आपल्याला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन याची डेफिनेशन सांगता येते. तर पहा आपल्याला याची डेफिनेशन काय सांगता येईल? दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग कोणती प्रोसेस आहे बरं ही? कोणती प्रोसेस सांगितलेली आहे आपल्याला हे डिवाइड करण्यासाठी? तर पहा ग्रुप्स अँड सबग्रुप्स. ग्रुप्स अँड subgroups were created considering the similarities and differences among the living organisms are called biological classification. are called biological classification. पहा बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन तुम्हाला अशा प्रकारे लिहिता येईल किंवा तुम्हाला पुस्तकामध्ये पण सांगितलेली आहे. द प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स into groups and subgroups is called biological classification. किंवा असंही सांगता येईल ग्रुप्स अँड सबग्रुप्स were created considering similarities and differences among the living organisms are called biological classification. तुम्हाला दुसरी सोपी वाटत असेल पुस्तकामध्येच आहेत या दोन्ही, पण दुसरी तुम्हाला सांगते मी. काय सांगता येईल पहा. दिस प्रोसेस ऑफ डिव्हायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम into groups and subgroups are called biological classification. पहा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन
म्हणजे आपल्याला काय सांगता येईल यामध्ये जैविक वर्गीकरण म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स आर कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये सजीवांचं विभाजन हे कशामध्ये केलं जातं रे? कशामध्ये? ग्रुप्स अँड सबग्रुप्स म्हणजे गट आणि उपगटामध्ये केलं जातं किंवा शाखा आणि उपशाखा असंही म्हणू शकतो आपण. तर यामध्ये केलं जातं. याला आपल्याला काय म्हणायचंय? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे जैविक वर्गीकरण असं म्हणतात. डेफिनेशन पुन्हा एकदा लक्षात ठेवा काय आहे. ही वरची जर अवघड वाटत असेल तर खालची लक्षात ठेवली तरी चालेल. काय? This process of dividing living organisms into groups and subgroups are called biological classification. हे आपण काय पाहिलं रे? बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. पण यामध्ये आणखी आपल्याला पुढे पाहायचं हे क्लासिफिकेशन कोणी केलेलं आहे हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर हे पाहण्यासाठी आपण एवढं जे फळ आहे हा पुसून घेऊ. सगळ्यांना एवढं लक्षात आलेलं असेल. पहा काय सांगितलेलं आहे पहिल्यापासून मी पुन्हा एकदा सांगते. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ऑन द अर्थ हॅव अडॅप्टेड बाय जिओग्राफिक रिजन, फूड इंजेक्शन अँड डिफेन्स एक्सेट्रा. Okay, these living organisms are in according to 2011, 87 million species are found on the earth, including land and sea. And these species are divided into groups and सबग्रुप्स. ओके, यावरून आपल्याला बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन सांगता येते किंवा हेही लक्षात घ्या. ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर कन्सिडर created considering the similarities and differences among the living organisms, and this process of dividing living organisms into groups and subgroups are called biological classification. एवढं सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आपण पुढे पाहू. पहा हे जे काही क्लासिफिकेशन आहे ऑर्गॅनिझमचं हे कोणी क्रिएट केलेलं आहे, कोणता शास्त्रज्ञ आहे जे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 5 ग्रुप्स मध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे हे आपल्याला आता पाहायचं आहे. या सायंटिस्टच्या अगोदर कोणता सायंटिस्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 5 ग्रुप्स मध्ये डिव्हायडेशन केलेलं आहे हे तर आपल्याला पाहायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला हिस्ट्रीमध्ये काय आहे इन हिस्ट्री हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर पहा, कार्ल लिनियस इन 1735 किती साली? 1735 मध्ये कार्ल लिनियस डिव्हायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्स. पहा कशामध्ये कार्ल लिनियसने 1735 मध्ये सजीव सृष्टीचं वर्गीकरण जे आहे हे 2 किंगडम संघामध्ये केलेले आहे. तर ते कोणते आहेत? फर्स्ट जे आहे ते आहे व्हेजिटेबिलिया अँड सेकंड तुम्हाला सांगता येईल अॅनिमेलिया. व्हेजिटेबिलिया म्हणजे वनस्पतीजन्य आणि अॅनिमेलिया म्हणजे काय? प्राणीज असं या 2 सृष्टींमध्ये कशाचं कार्ल लिनियसने लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टीचं क्लासिफिकेशन केलेले किंवा डिव्हायडेशन केलेले. त्यानंतर पहा, हॅकेल जो शास्त्रज्ञ आहे हॅकेल इन 1886 नाहीये, इन 1866 म्हणजे 1866 मध्ये हॅकेल हा जो शास्त्रज्ञ याने काय कन्सिडर केलं रे? कन्सिडर म्हणजे काय समजलं की त्याने कन्सिडर केले की 3 किंगडम्स आर क्लासिफाईड म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड जे आहे याचं 3 किंगडम्स 3 सृष्टीमध्ये किंवा 3 संघामध्ये काय केलं जातं? सजीव सृष्टीचं विभाजन केलं जातं. तर ते कोणत्या आहेत? प्रोटिस्टा, प्लांट्स अँड अॅनिमल्स. प्रोटिस्टा म्हणजे काय? आदिजीव. त्यानंतर प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि अॅनिमल्स म्हणजे काय? प्राणी. हे तर तुम्हाला माहितीच आहे. या 3 किंगडम्स मध्ये क्लासिफिकेशन लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन केलं जातं असं कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं? हॅकेल या शास्त्रज्ञांनी सांगितले. किती साली सांगितलं त्यांनी? 1866 मध्ये. आणि त्यानंतर पहा, इन 1925 मध्ये 1925 मध्ये चॅटेन हा शास्त्रज्ञ आला आणि या शास्त्रज्ञाने काय सांगितलं? क्रिएटेड 2 ग्रुप्स दॅट इज प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. म्हणजे लिव्हिंग वर्ल्डचं जे क्लासिफिकेशन आहे हे 2 ग्रुप्स मध्ये केलं त्यांनी, 2 गटांमध्ये केलं. आणि ते 2 गट कोणते आहेत? प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. लक्षात ठेवायचे. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? आदिकेंद्रकी आणि युकॅरियोटिक म्हणजे काय? दृश्य केंद्रकी.
या 2 ग्रुप्समध्ये चॅटेन याने काय केलं, लिव्हिंग वर्डचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. किती साली? 1925 मध्ये. हे हिस्ट्रीमध्ये झालेलं आहे तुम्हाला. त्यानंतर पहा, जे काही लास्ट जो सायंटिस्ट आला तो आहे पहा इन 1938. किती साली आलेला आहे तो? 1938 मध्ये आला. आणि तो कोणता शास्त्रज्ञ आहे? कोपलॅड. कोणी? हा कोपलॅड शास्त्रज्ञ. आणि त्याने लिव्हिंग वर्डचं जे काही क्लासिफिकेशन आहे हे किती किंगडम मध्ये केलेले? 4 किंगडम, म्हणजे 4 सृष्टींमध्ये केले, 4 संघामध्ये केलेले. आणि ते 4 किंगडम्स कोणते? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड अॅनिमल्स. कोपलॅडने किती साली? 1938 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम और लिव्हिंग वर्डचं क्लासिफिकेशन 4 किंगडम्स मध्ये केले, 4 संघांमध्ये केलेलं आहे. तर ते कोणतं आहे? फर्स्ट आहे मोनेरा, सेकंड जो आहे प्रोटिस्टा, थर्ड आहे प्लांट्स आणि फोर्थ आहे अॅनिमल्स. ओके, हे आपण हिस्ट्रीमध्ये पाहिलं. आणि यानंतर आपण कोणता शास्त्रज्ञ आहे त्याने 5 ग्रुप्समध्ये लिव्हिंग वर्डचं क्लासिफिकेशन केलेलं आहे हे आपण पुढे पाहू. तर पहा,